आणि आता या निकालावर बोलण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ आहेत। त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या हेमंत करकरे यांच्या तपासाचं समर्थन केलं होतं। करकरे यांनी हा तपास एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचवला होता, मात्र 26/11च्या हल्ल्यात ते शहीद झाले आणि त्यावरून SM मुश्रीफ यांनी हु किल्ड करकरे हे पुस्तक लिहत त्यांनी नवा वाद निर्माण केला होता। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया। शमशुद्दीन जी, तुम्ही कसं पाहता या निकालाकडे? 7ही आरोपींना निर्दोष मुक्तता देण्यात आलेली आहे। आता कोर्टाने याकडे कुठल्या दृष्टीने पाहिलं हे मी काही जजमेंट पाहिलं नसल्यामुळे मला सांगता येणार नाही, पण एक पोलीस अधिकारी आणि 30-35 वर्ष इन्व्हेस्टिगेशन केलेला एक इन्व्हेस्टिगेशन अधिकारी म्हणून ज्यावेळी मी ते पुरावे जे हेमंत करकरेंच्या मार्गदर्शनाखाली ATSनी तयार केले होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर जे कोर्टात सादर केले ते पुरावे मी जे पाहिले तर ते पुरावे मला एकदम भक्कम आणि सायंटिफिक वाटले। भक्कम तरी होतेच आणि सगळे सायंटिफिक होते। त्याच्यावरून त्यांचा कट तर निर्विवादपणे सिद्ध होत होता आमच्या मते। आता कोर्टाने त्याच्याकडे कशा दृष्टीनं पाहिलं मला माहीत नाही। त्याचे 2-4 फक्त आपल्या प्रेक्षकांच्या ह्याच्यासाठी माहितीसाठी 3-4 उदाहरणं सांगतो फक्त। पहिलं उदाहरण असं आहे की पहिली त्यांची मीटिंग जी झाली ती एप्रिल 2008 मध्ये भोपाळमध्ये झाली। त्या मीटिंगमध्ये हिमानी सावरकर ज्या अभिनव भारतच्या प्रमुख होत्या त्यांच्या अध्यक्षतेखाली ती झाली। त्याच्यामध्ये दयानंद पांडे, लेफ्टनंट कर्नल पुरोहित, प्रज्ञासिंग ठाकूर वगैरे लोक हजर होते। त्या मीटिंगमध्ये असं करण्यात आलं की मालेगावमध्ये मुस्लिम संख्या मेजॉरिटीमध्ये असल्यामुळं तिथं स्फोट करायचा आहे आपल्याला, तर ते त्यावेळी तिथं निश्चित झालं। ते निश्चित झाल्यानंतर ताबडतोब त्या मीटिंगमध्येच कर्नल पुरोहित म्हटले की त्यासाठी RDX मी देतो। ह्या सगळ्या रेकॉर्डेड गोष्टी आहेत आणि हे रेकॉर्ड त्यांनीच तयार केलं आहे। हे आपल्या कर्नल पुरोहितनी सांगितल्यानंतर प्रज्ञासिंग ठाकूर म्हटल्या की हे जर RDX देत असतील तर मी 2 चांगले लोक असे देतो की जे बॉम्बस्फोट घडवून आणतील। ही मीटिंग इथं संपली। त्याच्यानंतर जून 2008 मध्ये म्हणजे 2-3 महिन्यांनी परत एक मीटिंग इंदोरला झाली आणि त्या मीटिंगला येताना प्रज्ञासिंग ठाकूर हे त्यांचे जे 2 लोक खात्रीचे होते, रामचंद्र कलसंगरा आणि संदीप डांगे यांना घेऊन आल्या आणि त्यांनी त्या दयानंद पांडेंच्या ताब्यात दिल्या की हे आमचे लोक आहेत, तुम्ही यांची काय योग्य तो त्यांचा उपयोग करून घेऊ शकता। बरं। त्याच्यानंतर 3री मीटिंग झाली परत इंदोरला जुलैमध्ये। त्यावेळी प्रज्ञासिंग ठाकूरनी दयानंद पांडेकडे तक्रार केली की मी माझे लोक दिलेत पण तुमचे कर्नल त्यांना RDX देत नाहीत, तर तुम्ही त्यांना सूचना द्या। तर दयानंद पांडेंनी कर्नलना सूचना दिली की तुम्ही त्यांना RDX ताबडतोब द्या। त्याच्यानंतर ते म्हटले पुढच्या मीटिंगला मी देतो आणि मग 4थी मीटिंग उज्जैनला झाली ऑगस्टमध्ये। त्यावेळी कर्नल पुरोहितने धावडे म्हणून आहेत, राकेश धावडे, त्यांना सांगितलं की ह्यांना पुण्यामध्ये RDX द्या। त्याप्रमाणे हे रामचंद्र कलसंगरा आणि संदीप डांगे 8 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट ह्या दरम्यान पुण्यात राहिले आणि त्यांनी ते RDX घेतलं आणि त्याच्यानंतर 21 सप्टेंबरला हे झाला। तर हे 4 मीटिंगचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग हे दयानंद पांडेंनी स्वतः केले आहेत, त्यांच्याच लॅपटॉपमध्ये आहे। तर माझ्या दृष्टीने हा भक्कम आणि सायंटिफिक पुरावा आहे। बरोबर सर, तुम्ही जसं म्हणालात ना आता की हा सायंटिफिक आणि भक्कम पुरावा आहे, पण याच विषयी आज निकालामध्ये जे समोर आलंय, म्हणजे निकाल तर पूर्ण त्याची प्रत बाहेर आलेली नाही, पण निकालामध्ये असं कोर्ट म्हणतंय की बैठकी घेतल्या आणि बैठकीमध्ये तो कट शिजला, हे सबळ पुराव्यांनी सिद्ध करू शकलेली नाही यंत्रणा असं म्हटलंय। आता त्यांनी कुठल्या दृष्टीने तो पुरावा बघितला मला माहीत नाही, पण मी हे जे सांगितलं ना हे रेकॉर्डेड आहे। काहीमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, काहीमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग्ज आहेत आणि ते सायंटिफिकली प्रूव्ह झाले आहेत। फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने त्यांचे आवाजसुद्धा त्यांचे आहे ते सिद्ध केलं आहे। आता
ह्याच्यापेक्षा त्यांना दुसरा पुरावा कुठला होता हे मला माहीत नाही. हे होता कोर्टाचं बघायचा दृष्टिकोन वेगळा असेल, कोर्टाच्या पुढे कुठल्या तरी वेगळ्या गोष्टी आल्या असतील, पण एवढा पुरावा त्यांच्याकडे आहे. त्याशिवाय हे सगळे जे आरोपी आहेत ह्यांचे मोबाईल फोनचे कॉल रेकॉर्ड ज्यावेळी त्यांचं ॲनालिसिस केलं त्यावेळी हे सगळे एकमेकाच्या सतत संपर्कात होते, हेही सिद्ध झालेलं आहे. तेव्हा आणि आपला धावडे यांनी बॉम्ब तयार करायचं प्रशिक्षण दिलं, हेही सगळं सिद्ध झालं. हो. हे सगळ्या गोष्टी सिद्ध झाल्या असताना कुठल्या पॉईंटवर कोर्टाने हे नाकारलं हे मला ते जजमेंट पाहिल्याशिवाय सांगता येत नाही. पण या गोष्टी आत्ता जजमेंट ह्याच्यामध्ये आहेत, चार्जशीटमध्ये, आणि त्यांनी त्याच्या संबंधीचे जे ऑडिओ आणि व्हिडिओ आहेत, फक्त ऑडिओ आणि व्हिडिओच नाही तर त्यांचे शब्दांकन ज्याला ट्रान्स्क्रिप्ट म्हणतात तेही दिले आहेत. आणि असं असताना जर हे जर प्रूफ झाला नसेल तर कुठेतरी मोठी खामी राहिली असेल किंवा कमतरता राहिली असेल, ते जजमेंट पाहिल्याशिवाय आपल्याला सांगता येणार सर, तुम्ही म्हटलात की ऑडिओ आहेत, व्हिडिओ आहेत, मात्र हे सगळे सबळ पुरावे असताना हे पुरावे ग्राह्य धरले जात नाहीत का कोर्टात? ग्राह्य धरले गेले पाहिजे होते, पण आता कोर्टात ॲक्च्युली काय झालं, कुठल्या पॉईंटवर त्यांनी ग्राह्य धरले नाहीत हे मला ते जजमेंट पाहिल्याशिवाय सांगता येणार नाही. बर, या निकालामध्ये सर त्याच्याशिवाय आणखीन नाही. बोला बोला. नाही, आणखीन एक सांगतो. आणखीन एक मीटिंगचं त्यांनी दिलेलं आहे आणि त्या मीटिंगचा व्हिडिओ दिला असं स्पष्ट त्या चार्जशीटमध्ये म्हटलं आहे. एक मीटिंग जानेवारी 2008मध्ये फरीदाबादला झाली होती. ती मीटिंग ह्या मालेगावच्या बॉम्बस्फोटासाठी नव्हती, पण जनरल अभिनव भारतची जी पॉलिसी आहे त्याबद्दल होती. त्या मीटिंगमध्ये कर्नल पुरोहित म्हणतात आपल्याला ही घटना तोडून टाकली पाहिजे, हे जे गव्हर्मेंट जे एस्टॅब्लिश झालं आहे ते उलथून टाकलं पाहिजे आणि वेदावर आधारित हिंदू राष्ट्र स्थापन केलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. ह्याचा ऑडिओ व्हिडिओ दोन्ही कोर्टापुढं आहे. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की हे करण्यासाठी फक्त आपल्याला शक्य नाही, म्हणून आम्ही नेपाळ, इस्रायल आणि नागा बंडखोर यांची मदत घेतो आहोत, हेही त्यांनी त्यात मान्य केलं आहे. त्याच मीटिंगमध्ये मेजर उपाध्याय यांनी सांगितलेलं आहे की हे जे देशात बॉम्बस्फोट होत आहेत आणि जे मुस्लिमांना अटक केले जात आहेत हे काय कोणी मुस्लिम येऊन करत नाहीत, हे आमचेच लोक करत आहेत. कुठला स्फोट कोण करतं हे कर्नलना नक्की माहीत आहे असं ते म्हणतात. म्हणजे ह्या सगळ्या त्या गोष्टी आणि हे त्यांनी सगळं त्यांच्याच रेकॉर्डमध्ये मान्य केलेलं आहे, त्यांच्याच व्हिडिओमध्ये मान्य केलेलं आहे, त्यांनीच रेकॉर्ड केलेलं आहे. आणि देशाविरुद्धचा इतका मोठा कट असताना तो कसा काय सुटला हे मला जजमेंट पाहिल्याशिवाय सांगता येणार नाही. सर, 2-3 निकालामध्ये गोष्टी समोर आल्या त्या फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवते ज्याची प्रतिक्रिया हवी आहे. एकतर कोर्टानं असं म्हटलं की यंत्रणा ती जी गाडी आहे ती जी वापरली गेली ब्लास्टसाठी स्कूटर ती प्रज्ञा सिंग ठाकूर हिच्या नावावर होती, त्याची चॅसी मिळवू शकलेलं नाही, ते सिद्ध करू शकलेलं नाही की ती प्रज्ञा सिंग ठाकूरच्या नावावर होती. एक दुसरं महत्त्वाचं म्हणजे की कर्नल पुरोहित यांनी RDX पुरवलं या संदर्भातले कुठलेही सबळ पुरावे यंत्रणा उपस्थित म्हणजे सादर करू शकलेली नाही. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे UAPA सुद्धा यामध्ये लागत नाही, हे सुद्धा कोर्टानं निकालात म्हटलं. आता आपल्या पहिला पॉईंट आपला कुठला होता? पहिला पॉइंट होता साध्वी प्रज्ञा सिंग हिच्याशी निगडीत ती गाडी. तर ही ज्यावेळी कर्नल आपल्या हेमंत करकरेंनी तपास सुरू केला तर ज्या मोटरसायकलवर हा स्फोट झाला होता ती मोटरसायकल तिथे होती आणि त्याच्यावरून स्पष्ट दिसत होतं की जे RDX आहे ते त्याच्यावरच लादलेलं आहे ते स्पष्ट दिसत होतं. म्हणून त्यांनी त्या मोटरसायकलवर कॉन्सन्ट्रेट केलं. पण त्याचा नंबर बदललेला होता. नंबर बदललेला असल्यामुळं त्यांनी एका मेकॅनिककडे घेऊन त्याचा चेसिस नंबर आणि इंजिन नंबर शोधायचा प्रयत्न केला. बरोबर. पण ते सुद्धा बदललेले होते, म्हणजे हा कटाचाच भाग होता. मग त्यांनी करकरेंनी ते कंपनीला पाठवलं आणि कंपनीला म्हटले की याची खरे इंजिन नंबर आणि खरे चेसिस नंबर आम्हाला सांगा. तर कंपनीने
त्यांना ते खरे नंबर सांगितले आणि त्याच्यावर खरा नंबर शोधून काढला आणि तो नंबर प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या नावानं होता. तर हा भक्कम पुरावा आहे. तो का तसं नाही म्हणतात मला कळत नाही. दुसरी गोष्ट, ते जे म्हणतात की कर्नल पुराहितने RDX दिला याचा पुरावा नाही, हो. असा पुरावा कोणी देऊ शकत नाही की बघा हे घे RDX मी तुला देतो असं सांगणारा किंवा ते पाहणारा असा काही साक्षीदार आपल्याला मिळणार नाहीत. पण ज्या 4 मीटिंग मी ज्या सांगितल्या की ज्याच्या पहिल्या मीटिंगमध्ये म्हटले की मी ते RDX देतो, दुसऱ्या मीटिंगमध्ये त्यांनी दिलं नाही तर त्यांना सांगण्यात आलं लवकर द्या, चौथ्या मीटिंगमध्ये त्यांनी राकेश धावडेला सांगितलं की तू यांना पुण्याला नेऊन RDX दे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याच व्हिडिओवर रेकॉर्ड केलेल्या, त्यांची इमेजेस, त्यांचे काही याच्यामध्ये त्यांचे फोटो इमेजेस दिसतात, काहीमध्ये त्यांचा आवाज आहे, पण हे सगळं सिद्ध झालेलं आहे. ह्याच्यापेक्षा तुम्हाला दुसरा पुरावा काय भक्कम पुरावा लागेल असं मला वाटत नाही. हो सर, तुम्ही म्हणालातच आहात की अजून निकालाची प्रत वाचलेली नाही, त्यामुळे ठोस बोलता येत नाही. पण तुम्ही असं सांगू शकाल का आम्हाला की करकरेंनी हातात ही सगळी तपासाची सूत्र घेण्याच्या आधीचा काळ आणि करकरेंनी हातात हा सगळा निकाल घेण्याच्या नंतरचा काळ आणि तपास याच्यात खूप तफावत होते का? हो, खूप तफावत होते. कारण पूर्वीचे जे सगळे होते ते मध्ये काय होतं, फक्त त्यांना कोणीतरी इंटेलिजन्स एजन्सी काही नावं सांगायची आणि त्याबद्दल काही पुरावा नसतानासुद्धा ते त्यांना अटक करायचे, त्यांच्याविरुद्ध पुरावा निर्माण केला जायचा, त्यांचे मारहाण करून त्यांचे कबुली जबाब घेतले जायचे आणि त्यांच्यावर फोटो चार्जशीट पाठवलं जायचं. बहुतेक सगळे करकरेंच्या पूर्वीचे जे हे आहेत ते असेच आहेत. आणि करकरेंच्या मृत्यूनंतर ज्यावेळी लोकांनी जोर धरला की बाबा हे जे खोटे आरोपी आहेत ह्यांच्या बाबतीत फेर तपास व्हावा, तर लोकांच्या दबावाला, पब्लिकच्या दबावाला बळी पडून शासनाला समझोता एक्सप्रेस, अजमेर शरीफ, मक्का मशीद आणि मालेगावचा आणखीन एक पूर्वी जो स्फोट झाला होता 206, त्यांचे फेर तपास करावे लागले. आणि ह्या 4 केसेसचे आणि ह्या मागच्या केसेस की ज्यामध्ये करकरेंच्या पूर्वी जे खोटी तपास केले होते त्यांचा फेर तपास करकरेंच्या मृत्यूनंतर करावा लागला. आणि मग त्यामध्ये पूर्वी जे मुस्लिम लोक अटक केले होते त्यांना सोडणं भाग पडलं आणि त्याच्याऐवजी RSS, अभिनव भारत आणि जय वंदे मातरम यांचे लोक अटक झाले. त्यापैकी अजमेर शरीफ केसचा निकाल लागला आहे आणि त्यात RSSच्या 2 लाखांना शिक्षा झाली आहे. बरं.